ना, सो कधी कधी आम्ही ऑफ स्क्रीन पण आमच्या कॅरेक्टरमध्ये असतो. काही काही गोष्टी होतात अशा. लाईक खूप छान कॅरी केलं आहे वैभवीने हा कॉस्ट्यूम वगैरे सगळं, आणि दिसायला तर ती खूप छान सुंदर दिसते, गोड दिसते आज. ठीक आहे, लग्न झालंय वगैरे इंद्राचं, पण नसतं झालं तर मग एलिजिबल बॅचलर होता असता, आता नाहीये. आपण ॲक्च्युअल लग्नात 7 फेरे घेतो, इथे आम्ही कमीत कमी 20-22 फेरे घेतले. जुन्या आठवणी तिच्याही ताज्या झाल्या आहेत. सो चांगलं आहे सगळं. सो जे काही कॉम्प्लिमेंट्स यायचे होते ते आलेच पाहिजे होते, नसते आले तर मग दॅट वॉज अ प्रॉब्लेम. पण माझ्याही वाईफचं तेच म्हणणं आहे की इम्परफेक्शनमध्ये परफेक्शन आम्ही शोधतोय. आणि इंद्रजितचं काहीतरी प्रेम फुलेल आणि रोमॅन्स होईल अजिबात मला व्हिज्युअलाइज होत नाही. टिपिकली मी बाकीचे शोज बघतो किंवा आपण बघतो त्यात टिपिकली त्याच गोष्टी असतात. हिरो हिरोईन म्हटलं की मग रोमॅन्स आणि त्या सगळ्या गोष्टी. बट नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण साताऱ्याला आलो आहोत आणि निमित्त खास आहे, कारण इंद्रा आणि राणीचं लग्न आहे आणि खूप छान ते तयार झालेत. खूप खूप स्वागत आहे दोघांचंही. कसे आहात? आम्ही मस्त आहोत, थँक्यू. मस्त मजेत. आणि खूप छान दिसत आहे खरं तर. आणि आपण जेव्हा मालिका सुरू होत होती तेव्हा फॅक्टरीमध्ये पहिल्यांदा भेटलो होतो, पहिल्यांदा गप्पा मारल्या होत्या, पण आता फार रुळल्या आहेत एकमेकांबरोबर. छान मैत्री झाली आहे का? हो, मैत्री तर झाली आहे, म्हणजे पण अगदीच म्हणजे 4 महिने झालेत आम्ही शूट करतोय आणि आय थिंक बॉन्ड तेव्हापेक्षा जास्ती वाढलेला आहे आणि आता आमचे सीन्स पण छान रंगत आहेत. सो कम्फर्टेबल झालो आहे आम्ही को आर्टिस्ट म्हणून. हो, ऑब्व्हियसली. म्हणजे 4 महिन्यापासून तुम्ही काम कराल एखाद्यासोबत आणि दोघांनी वाहून घेतलेलं आहे स्वतःच्या कॅरेक्टर्सना. सो कधी कधी आम्ही ऑफ स्क्रीन पण आमच्या कॅरेक्टरमध्ये असतो. काही काही गोष्टी होतात अशा की मी कट झाल्यावर पण इंद्रजितच बिहेव करत असतो, ती राणी बिहेव करत असते. होतात अशा मजा मस्ती आणि खूप चांगला बॉन्ड झाला आहे आता एकमेकांचा. आणि कॉम्प्लिमेंट दिली आहे का एकमेकांना? कारण खूप छान दिसत आहेत. अक्षय आपलं इंद्राकडून राणीसाठी एखादी ऑनस्क्रीन झाली तर छान वाटेल. इंद्राकडून राणीला कॉम्प्लिमेंट द्यायची झाली तर मी हीच देईन की युजली इंद्राने नेहमी राणीला एकतर फॅक्टरीमध्ये त्या ब्ल्यू कलरच्या ॲप्रनमध्ये बघितलं आहे किंवा मग तिचे जे नॉर्मल ड्रेसेस असतात तसं बघितलं आहे. सो जेव्हा मी तिला पाहिलं या कॉस्ट्यूममध्ये तेव्हा आय वॉज लाईक खूप छान कॅरी केलं आहे वैभवीने हा कॉस्ट्यूम वगैरे सगळं, आणि दिसायला तर ती खूप छान सुंदर दिसते, गोड दिसते आज. आधी तर थँक्यू म्हटलं पाहिजे, थँक्यू सो मच. ओके. आणि इंद्रजितला कॉम्प्लिमेंट द्यायचं झालं तर आपण इंद्रजितला नेहमीच सूट, टक्स आणि एकदम फॉर्मल कपड्यांमध्ये बघतो. सो आज फॉर अ चेंज तो इंडियन अटायरमध्ये पिस्ता फ्लेवर्ड आईस्क्रीम टाईप्स दिसतोय. सो वाय नॉट. आय थिंक खूप शोभतं आहेत त्याच्यावरती इंडियन वेअर, आणि ते टर्बिन वगैरे तर म्हणजे ठीक आहे, लग्न झालं आहे वगैरे इंद्राचं, पण नसतं झालं तर मग एलिजिबल बॅचलर होता असता, आता नाहीये. सॉरी गर्ल्स. पण लग्नाच्या विधी वगैरे करताना खरे लग्न झालेत तुमच्या आयुष्यात, तर काही आठवणी आल्यात खऱ्या लग्नाच्या? इथे कसं असतं ना, ॲक्च्युली मला तर नाही आल्या, बिकॉज मी एक रिच्युअल करतोय आणि मला मध्येच सांगितलं जातं थोडं राहिलं बघ. आता ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण ह्या रिच्युअल्स करत असतो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी नसतात आणि एक गोष्ट आपण 3 वेगवेगळ्या अँगलने नाही करत रिअलमध्ये. सो इथे तेच आहे. आम्ही जसं मी मागेही म्हटलं की आपण ॲक्च्युअल लग्नात 7 फेरे घेतो, इथे आम्ही कमीत कमी 20-22 फेरे घेतलेत. कधी मास्टरला वेगळे, कधी क्लोजला वेगळे. सो ॲक्च्युअल लग्नाचं फील तर मला तरी नाही आलं. मला असं वाटतं लग्न म्हणजे खूप धावपळ, तामझाम आणि एक इमोशनल रोलर कोस्टर आणि ओव्हरवेल्मिंग फिलिंग असतं रिअल लाईफमध्ये. आय थिंक डिट्टो त्या गोष्टी ह्या सेटवरती पण घडल्या आहेत. ओव्हरवेल्मिंग होतंच आम्हा सगळ्यांसाठी. खूप एक्साइटमेंट आणि तामझाम होती, सगळ्यांचीच गडबड चालू आहे. फक्त एवढंच आहे की हे कितीही म्हटलं तरी रील लग्न आहे, बट आय थिंक मी अटमोस्ट ह्याची मजा घेतलेली आहे ह्या लग्नाची. नवरी बनून 4 दिवस तेच ते आपलं नटायचं, सजायचं वगैरे, अटेन्शन पण मला भरपूर मिळत होतं सेटवरती. आय थिंक माझ्या सगळ्याच को आर्टिस्टनी आणि क्रूनी सगळ्यांनीच असं खूप कॉम्प्लिमेंट केलं आणि खूप असं कौतुक केलं माझं की अरे किती छान दिसते. असं नवरी वाईब्स आणि फील्स तर मला आलेत बाबा.
आणि या लुकमधल्या म्हणजे आता नवरदेव म्हणून नटलायस, नवरी म्हणून नटलीस, तर याचे फोटोज व्हिडिओ कॉल्स झालेत का आपापल्या पार्टनर्ससोबत आणि तिथून काय कॉम्प्लिमेंट्स आल्यात? हो झालेत, फोटोज व्हिडिओ कॉल्स वगैरे झालेत आणि कॉम्प्लिमेंट्स ह्याच छान दिसतोय, छान कॅरी करतोयस आणि जुन्या आठवणी तिच्याही ताज्या झाल्यात. सो चांगलं आहे सगळं काही. राईट. हो, फोटोज व्हिडिओज आणि व्हिडिओ कॉल्स असं सगळं झालेलं आहे. सो जे काही कॉम्प्लिमेंट्स यायचे होते ते आलेच पाहिजे होते, नसते आले तर मग दॅट वॉज अ प्रॉब्लेम. पण सो आले, आय एम हॅपी विथ इट. पण या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं आहे, पण एखादी जोडी जेव्हा आपण ऑनस्क्रीन साकारतो तेव्हा आपल्या पार्टनरला ती जोडी कशी वाटते हे मॅटर करतं का? आणि स्पेशली तुमच्या जोडीसाठी तुमच्या पार्टनर्सकडून काही कॉम्प्लिमेंट्स येतात का? आय थिंक हो, मला आधीपासूनच ह्या कॉम्प्लिमेंट्स येत आहेत की तुमच्यामध्ये काहीतरी आहे जे परफेक्ट वाटतं किंवा जे कॉम्प्लिमेंट करतं त्या पेअरला. सो हेच म्हणणं होतं त्याचंसुद्धा की देर इज समथिंग दॅट क्लिक्स. तुमचं जरी हाईट डिफरन्स असला किंवा तुम्ही खूप वेगळे दिसणारे, तो खूपच अर्बन लुकमध्ये असतो, तो खूप रुरलमध्ये असते, पण काहीतरी तुमच्यात आहे जे हिट करतं आणि आय थिंक तेच सगळ्यांनासुद्धा वाटतं. माझ्याही वाईफचं तेच म्हणणं आहे की इम्परफेक्शनमध्ये परफेक्शन आम्ही शोधतो आहे. जे म्हणजे बऱ्याचशा गोष्टींमध्ये डिफरन्सेस आहेत. बीट, हाईट, मी तर म्हणेन विचार, बिहेवियर, बऱ्याचशा गोष्टींमध्ये वैभवी आणि अक्षयमध्ये खूप जास्त डिफरन्सेस आहेत. बट दॅट टू म्हणजे मी असं म्हणतो आहे की त्यानंतरसुद्धा सीन्स वर्कआउट होणं ही एक गंमत आहे त्या गोष्टीची. सो काही परफेक्ट नसलं तरी पण जे आम्हाला पोचवायचं आहे, जो डिफरन्स आम्हाला पोचवायचा आहे तो जमतो आहे. सो नक्कीच. आणि खूप प्रेम मिळतं आहे मालिकेला आणि आता आम्ही जास्त उत्सुक आहोत. आता लग्न होतं आहे, रोमॅन्टिक सीन वगैरे पाहायला मिळतील प्रेक्षकांना, यासाठी सुद्धा उत्सुक. तुम्ही उत्सुक आहात का? आय डोंट. मी ॲक्च्युली आत्ता आमचे कॅरेक्टर्स ज्या पॉईंटला आहेत ते आर्च कसं घेईल टुवर्ड्स रोमॅन्स आणि ते मीच स्वतः खूप एक्सायटेड आहे ते बघायला. कारण आता मला ते व्हिज्युअलाइज होतच नाही आहे की राणी आणि इंद्रजीतचं काहीतरी प्रेम फुलेल आणि रोमॅन्स होईल. अजिबात मला व्हिज्युअलाइज होत नाही आहे. पण होपफुली तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल आणि तो आर्च आमचे कॅरेक्टर्स घेतील. मी आत्ता जे चाललं आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी आत्ता जे चाललं आहे ते खूप जास्त एन्जॉय करतो आहे. बिकॉज टिपिकली मी बाकीचे शोज बघतो किंवा आपण बघतो त्यात टिपिकली त्याच गोष्टी असतात. हिरो हिरोईन म्हटलं की मग रोमॅन्स आणि त्या सगळ्या गोष्टी. बट मला एक तेच वाटतं की आपला एक फॅक्टर तोच आहे की हिरो हिरोईन आणि त्यांची एवढी जास्त फाईट चालू आहे असतात. अशाही शोज आपण बघतो. बट मी जेन्युइनली सांगतो आत्ता जे चालू आहे ते मी जास्त एन्जॉय करतो. नक्कीच. तर आम्ही उत्सुक आहोत मालिकेत पुढे काय घडतं हे पाहण्यासाठी. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.